पाठवले पाठवले आले। अरे रूम की बुकिंग है। कुछ आओ कहाँ से? इधर आओ सामने। यहाँ पे गार्डन है, गार्डन। अच्छा बघा आता आहे ना लाईट लागल्यावर वाईफ चेक करा प्रॉपर एकदम। मेन माणसं नाव निघाली। चल आम्ही झालो रेडी। हॅलो नमस्कार नमस्कार। हे बघा सर्व सामान रेडी आहे, पूर्ण सगळं सेट केलेलं आहे। हा काल आहे ना, हा ट्रायपॉड आला आपला, तो बघा हा इथे ह्याच्यामध्ये ट्रायपॉड। तर आता कसं आहे, गुड मॉर्निंग सर्वांना। अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ। आजच्या दिवसाची सुरुवात झाली। तर आता कसं आहे माहिती काय, हे जे सामान आहे ना, आहे आपलं शूट। कारण मी आधीच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं ते आज संध्याकाळी जायचं आहे मुंबईच्या पुढे आहे, ठीक आहे, मुंबईमध्ये मला नेमकं आठवत नाही। तर मी आहे, अजून 2 जण आहेत आपले इथले, आणि पनवेलवरून अजून एक फोटोग्राफर आहे, त्याच्या गाडीमध्ये तिकडून जायचं, इथून आपल्याला बसने जायचं। तर असं सगळं आहे, सामान आहे बरं। तर इथून तिथून न्यायचं बोलतो अलिबागला। तर काय करतोय आता, चाललोय अलिबागला। नेमका सार्थकचा फोन आला, मी येतोय, म्हणजे ये, त्याला घेऊन जातोय। हे सामान सगळं ठेवलं माझ्या मामाच्या इथे, तिथून मग न्यायला बरं पडेल। आणि संध्याकाळी मी इथून जाईल रिक्षाने, कारण 6 वाजता जायचं आहे। मग नंतर हे एवढं नातवत न्यायला नको, एसटी आणि एसटीतून आम्ही पनवेल, आणि पनवेलवरून तिकडे पुढे असं। म्हणजे कसं उद्या शूट आहे, आणि आज कसं आज ते कृतिका जी आपण ह्याचं बनवलं, प्री वेडिंग केली, तिचा आजची एंगेजमेंट आहे, उद्या हळदीत परवा लागतात। त्याच्यामुळे उद्याचं शूट झालं की रात्री रिटर्न येणार, परत तिच्या लग्नाला परत यायचं रिटर्न। तर असं सगळं शेड्यूल 2 दिवसाचा। त्याच्यामुळे हा ब्लॉग आहे ना आपण कंबाईन करू, आजचं जे काही थोडं थोडं होईल ते, आणि उद्याचं असं। आता सध्या काय करतोय, ते हे सामान घेऊन पहिले तिथे ठेवतोय। अजून एक पेनड्राईव्ह त्यांचं द्यायचं, कारण ती प्री वेडिंग जी केली ती स्क्रीन लावायची, त्याच्यामुळे मी त्याला बोललो घेऊन ठेव, कारण समजा रात्री नाही आलं जमलं, दुसरी सकाळी तर येणार असू आम्ही लग्नाला पोहोचू, पण तोपर्यंत व्हिडिओ लावायला लागली तर गडबड नको, त्याला पेनड्राईव्ह तो देऊन ठेवतोय, ते सगळं होईल। म्हणजे असं सगळा विषय ते देऊन मोकळं करतोय। मी रिटर्न येतोय, ते सार्थकला बसला बसून देतोय, आणि नंतर पप्पा मी जातोय 12:30 दिवस साखरपुड्याला येऊ। नंतर आल्यावर थोडा आराम होईल, आणि नंतर संध्याकाळी परत आपला तिकडचा प्रवास आहे। आजचं सगळं शेड्यूल असं आहे, त्याच्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा, आज पण मजा येईल। आणि शूट आपण स्वतः शूट करत असलो ना की थोडी गडबड होते, कारण काय होतं, जास्त शूट करायला नाही भेटत, पण जेवढं होईल ना तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करेन। आणि परत इकडून आलो की परत 2 दिवस गॅप जाईल, आणि परत जायचं मुंबईला, ती सगळं शॉपिंग झाली ती सगळं करून येऊ। अशा सगळ्या गोष्टी आहेत। बोलायला घेतलं ना की कोणी त्या कोंबड्यावर आता कोण तिथे घंटागाडीवाला आलाय, ते गडबड असं सगळे असो। आता काय करणार, आपल्या बाजूला एवढे सगळे जण आहेत बोलले, त्याच्यात आपल्याला काहीच नाही करू शकत, जे आहे ते आहे। एकटा असल्यावर कसं कोणचा आवाज येत नाही इंट्रो केल्यावर, ठीक आहे असो। आता हे बघा, ही एक कपड्यांची बॅग फक्त भरली, वरती पॉकेट आहे माझा, बाकी काय जास्त घेतलंय नाही। एक कुर्ता आहे माझा फक्त ब्ल्यू कलर वाला, पर्पल कलर वाला, त्याची खालची लेंगा तो, आणि एक फक्त एक्स्ट्रा म्हणजे स्पेअर मध्ये फक्त एक फॉर्मल वाली जोडी घेऊन ठेवलेली आहे। तर उद्या ते मेसेज चालू पाहिजे की ग्रुपला, म्हणजे सर्व कुर्ताच घाला, मी ठीक आहे कुर्ताच घालूया। कारण कसं होतं, एकदा घातलं ना की शूटच्या परत चेंज करायला पण टाइम भेटत। सकाळी आय दिवस चर्च मध्ये लग्न आहे, दुपारचा ब्रेक आहे, आणि संध्याकाळी रिसेप्शन आहे, असा सगळा प्रोग्राम आहे तो। आता बघूया कुठं काय कधी घालायचं, ते 2 गोष्टी तर घेऊन ठेवल्यात। कारण आपण शूट मध्ये असलो ना की ती लिंक शूटची असते, त्याच्यामुळे नाही हे करायचं फ्लो मध्ये, ठीक आहे असो। तेव्हा सगळं असं आहे, त्याच्यामुळे करूया तसं। आता इथून कसं आलं, बाकी सामान तर सकाळीच नेऊन ठेवले अलिबागला। तर इथून मी जातोय आंबरेश आहे माझ्यासोबत, त्याच्यामुळे आंबरेशला सोडते परत बस स्टँडला। मी गाडी घेऊन जातोय मामाकडे, नंतर ते सामान सगळं घेतो, ओंकार मला सोडत तो परत गाडी घेऊन जाईल त्याच्या, म्हणजे इथे मामा इथे ठेवून, कारण तिथे बस स्टँडला गाडी लावायला नको। आणि आपण येणार उद्या रात्री, कारण तो 9-10 वाजता त्याच्यानंतर निघणार, आणि त्याच्या पुढे आता रात्री जेव्हा येऊन रिटर्न त्यावेळेला नेमकी एसटी भेटली पाहिजे, कारण उन्हाळी एसटी असते ना शेवटची, ती भेटली पाहिजे, नाही तर मग गडबड होते परत मी यायची। असं सगळं आहे, ठीक आहे असो। ऍड्रेस पण आलाय आपल्याला, तिकडे पोहोचू आहे 205 किलोमीटर काहीतरी समथिंग अंतर आहे आपल्या इकडे। बघूया आता, चलो टाइम तर जाईलच, कारण इथून पनवेलला एसटीने जायचं, पनवेल वरून मग पुढून गाडी आहे आपल्यासोबत। तर असा सगळा आहे फ्लो, तुम्ही माझ्यासोबत प्रवासाने सगळा प्रोग्राम एन्जॉय करा। हे बघा एवढं सगळं सामान आहे, इकडे माझी इकडे ही कपड्यांची बॅग आहे, कारण जवळपास आहे ना सगळं पॅक झालं। ते बाकीच्यांना फोन केला मी, आलो तर पुढे ते लोक पण आहेत ना पोहोचले तिकडे, मला आलो बोललो मी।
ही पाठीमागे कॅमेराची बॅग, समोरच्या बॅग मध्ये माझे कपडे, नंतर स्टँड, काल आणतो तो ट्रायपॉड आणि एलसी, एवढ्या सगळ्या गोष्टी. आता इथून जायचा बसमधून जाईन तिकडे उतरेपर्यंत प्रॉब्लेम आहे, बसवर काय ना समजा. आणि तिथून 4 व्हीलर आहे, तिथून मग प्रवास परत पुढे कंटिन्यू होईल. बोईसर पण जायचं. बोईसर आहे आता लोकेशन बघितलं मी, बोईसर आहे प्रॉपर लोकेशन. 200 किलोमीटर काहीतरी इथून दाखवत होतं, पण बाईकवर गेलो असतो तरी होतं, पण काय बाईकवर जाणार ना एवढं सगळं. आरामात जाऊ एसटी मध्ये. चलो याला सांगतो सोड, म्हणजे उद्या रात्री आलो ना की हा कसा परत न्यायला येईल ना. हे बघा, हे इकडे 3 ह्या गोष्टी, ही इकडे ही बॅग आहे ती. आता आहे ना बस स्टँडला पोहोचलोय. अजून एक जण आहे ना, तो कार आणायला गेलाय, बोल थांबलोय, वाट बघतोय. तर कसं इथून परत बस पकडा, तिकडे जा, 1-1.5 तास तिकडे जास्त जाईल, आणि तिथून परत पुढे 200 किलोमीटर जवळ अंतर आहे, आणि ट्रॅफिक भेटत संध्याकाळचं, एवढं वैताग झाला पोहोचपर्यंत. आणि उद्या तो बोलतो 10-11 आठवेल, आणि त्याच्यानंतर येताना रात्री एसटी पाहिजे, नाही तर डायरेक्ट ओला करायला लागेल, कारण नाही तर मग येताना येणार कसं, अडकायला होईल परत, अख्खा दिवस जाईल तो रात्री पूर्ण, दुसरं यायला लागेल. तर बघूया आता धावतर तो आमरेश गेला तिकडे, गाडी पार्किंग करायचं, पार्किंग मध्ये टाक, बाहेर नको लावू. आणि इथं कशी यांची नोटीस आहे ना, आता रात्री येईपर्यंत समजा बाहेर गाडी काय. आता हे बघा पनवेलला आहे ना, पनवेलला पोहोचलो. आता तो दुसरे जे आहेत ना येणारे, त्यांना फोन केलाय, तर ते बोलते आलो मी सिग्नलला. त्यांच्या गाडीत परत ठेवायचं, आणि 1-1.5 तास झाला आम्हाला. त्या बॅगा सगळ्या ठेवायच्या, आणि इथून आता परत पुढचा प्रवास चालू. परत फोन करतोय, लोकेशन मागवून घेतोय, त्याच्यामुळे असं सगळं रात्रीचं. आता किती दिवसानंतर आहे ना बसने आलोच नाही, तर बसचा प्रवास गाडीमुळे तर नाही, डायरेक्ट असलं काय ते आपण गाडी घेऊन आलो रिटर्न. जरा इथं खायची सोय बघतोय, आणि ह्यानं लागलंय भूक सर्वांना. चलो ही गाडी आली, आता या गाडीमध्ये जायचंय परत आपल्याला. बाकी सामान तिकडं, इकडून अजून अंडा घ्यायचं. आता कुठं आहे सुरुवात झाली, जवळपास लोकेशन आहे ना 139 किलोमीटर आहे इथून बरोबर. आणि पाठवले आले, हो आले सीएनजी ला थांबलोय. चालू आहे, ट्रॅफिक आहे ना, त्याच्यामुळं अंतर पण भरपूर होतं, जवळपास 130 किलोमीटर होतं तिथून, आणि ट्रॅफिक पोहोचून येईपर्यंत एवढा वेळ. आता एवढा कंटाळा आलाय ना, जाऊन म्हटलं गप्प मस्तपैकी, काय टेन्शन नाही, आता जाऊन जेवायचं आहे, त्याच्या पुढे झोप, सकाळी उठून सगळं काम, आणि संध्याकाळी निघालो ना जेव्हा आठवण तेव्हा परत एवढं प्रवास करून यायचं परत घरी जायचंय, त्याच्यामुळे उद्या पण सेम धावपळ होणार आहे. जवळपास आहे ना 1:15 झाला ना, आता पोहोचलो. बरोबर दाखवलं त्यांनी टायमिंग मॅप वरती 1:15. आणि हे इकडे बुकिंग केले, ते पण झोपले वाट बघून, मला वाटतं आमची सगळे जण वैतागलेच. आता जाऊ, जेवू, आणि परत सकाळी उठून शूट. आले का गेले पण ते पण गेले, इथं बसलेली ते. अरे रूम की बुकिंग है.
अरे ये कुठली बाजू आओ कहाँ से? इधर आओ सामने। हाय. यहाँ पे गार्डन है गार्डन। क्या क्या? अरे काय ह्याची जाई ना चावी खोलत आपण अडकाचो रात्री सकाळी खोलाचो नाही The next morning. चलो रेडी कुर्ता वगैरे घालून. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजचाच ब्लॉग कालच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करतो, पण आजचा मेन शूटचा दिवस आहे, दुसरा दिवस. काल आलो आपण रात्री काहीतरी 1:15 पोहोचलो, त्यानंतर आलो, जेवलो, झोपलो. जरा रूमचा टूर देतो तुम्हाला काय आहे काय नाही ते आतमध्ये. मी रेडी झालो, बाकी रेडी होतात. इकडे एक बेड आहे सेम, इकडे वॉशरूम आणि सेम इकडे अशी इकडे टाकलेलं आहे. बाकी सगळं असंच आहे. ओके, तर रेडी होतोय. 10 वाजता टायमिंग आम्हाला. लोकेशनला पोहोचलो डायरेक्ट. तर बाकी पुढचं काय ते सगळं प्रज्योतला माहिती आहे, कारण काम त्याचं आहे. त्याच्यामुळे जशी इन्स्ट्रक्शन आहे जसं कामाला सुरू होतील पुढे. ते होते नायगावमध्ये, आम्ही बोईसरमध्ये पोहोचलो. तो बोला मी येतोय, बोलले या, मग इथून आपण जाऊया सोबत सगळं. रेडी होते सर्वांना, मग निघूया आपण. नाश्त्याचं बघतोय तर खाली काय आहे काय नाही, तर डायरेक्ट लागणार जावं लागेल आम्हाला. रिसेप्शन आहे ना, असा काहीतरी यांचा गार्डन एरिया आहे पूर्ण. कारण इकडे समोर ही पार्किंग आहे आणि रात्री आम्ही तिकडे गेलो पलीकडे, तिथून त्यांची ती तिकडे पण गेट आहे, हा पण गेट, हा इकडचा मेन गेट आहे. आणि ही अशी काहीतरी प्रॉपर्टी आहे समोरची, इथे स्टे होता. कालचीच रात्र, आज काय नाही. कारण आज आहे ना कसं आहे, तर मला वाटतं आय थिंक सो चर्चमध्ये आहे काम. ते झालं ना, म्हणजे वेडिंग आहे त्यांचं चर्चमध्ये. ते झालं की मध्येच दुपारी गॅप आहे आणि संध्याकाळी रिसेप्शन आहे. म्हणजे 7ला तर 6-7ला जर रिसेप्शन सुरू झालं ना, 10-11 तरी होतील इथेच. आणि त्याच्या पुढे निघणार. काल पण एवढं पोहोचून पण येईपर्यंत एवढा वेळ झाला. मग इथून 11 निघालं ना, तर 3-3.5 तास जायला पनवेलपर्यंत, आणि तिथून परत घरी जायला 1-1.5 तास, कारण बसने जाणार. त्याच्यामुळे ते रात्री भेटेल की नाही ते पण मुश्किल आहे, ओला करून जावंही लागेल. तर असा सगळा विषय आहे आजच्या दिवसाचा. पण ठीक आहे, असो. शूट करताना कसं थोडं थोडं दाखवता येईल, पण जेवढं दाखवेल तेवढं मस्त मजा येईल. आज सर्वजण, मी आहे, आमरेश आहे, बाकी अजून 2 जण आहेत. ते आम्ही सर्व सोबत आलो. एक जण पनवेलचा होता आणि प्रज्योतचं काम आहे. प्रज्योत इथे आधी झालेलं होतं, कारण आय थिंक सो मला जसं लास्ट टाइम केलं ना, तसं त्याच्या मावशीच्या मुलीचं काहीतरी लग्न आहे, असं काहीतरी आहे सीन. ती प्रॉपर्टी पण बेस्ट आहे, ठीक आहे. म्हणजे एकदम पण भारी नाही, एकदम पण कमी नाही, मीडियम मध्ये ठीक आहे. ओके होते रूम. नाश्त्याचा बघायला आलतो, नाश्ता बघतोय, कारण ते ऑमलेट आहे बोलतात, नंतर सँडविच आहे, पोहा आहे. त्यांना विचारतोय काय पाहिजे असेल ते ऑर्डर देतोय, नाही तर बघूया पुढचं फूड. नाश्ता आला या. बाकी पण सगळे रेडी झाले, 1-2 हा व्हायचं रेडी फक्त. आहे ना, प्रज्योत आला आणि परत बोलतोय 10चा टायमिंग होतं, 12:30 वाजता बोलतोय. त्याच्यामुळं अजून देत आम्ही निघून रेडी होतो सर्वजण. भूक लागलाय ना, परत नाश्ता नाही. काय पोहे सांगायचे ना, आता आहे ना, आता इथून प्रॉपर दिसतोय रोड. हा बघा, मेन हा रोड आहे. कारण कसं होतं, रात्री आहे ना, रात्री काहीच कळत नाही. आता दिवसा कसं प्रॉपर सगळ्या गोष्टी बघता येतात आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर समजतात. टायमिंगचा परत प्रॉब्लेम झालाय. आता बोलतो निघालो एवढं सगळं रेडीमध्ये, तर परत बसायला लागेल. तो आलाय मस्त बाई अपँड वरती, बसता आरामात बसा बोलते 12-12:30 वाजते. त्याच्यामुळे आता 12-12:30 लेट झालाय ना, मग रात्री अजून लेट होणार आहे. त्याच्यामुळे काही विषय नाही, ठीक आहे. असो, तर परत नाश्ता सांगितला. आधी ऑमलेट पाव घेतलं, 3 ब्रेड होते. परत भूक लागलेली, परत बोला अजून एक ऑमलेट पाव सांगू, अर्धे दोघांना पोहे सांगितले. चलो, सगळं पॅक रेडी. आम्ही त्याने तिकडे बाकीच्या आपल्या त्या गाडीत टाकू. हा पण रेडी. आता डायरेक्ट हॉलवर हॉल इथून बरोबर 3 मिनिटाचं अंतर दाखवायचं जवळ. त्याच्यामुळे काय ना, तिकडचं लोकेशन सगळं बघू
10चे 12 बघा सांगितलं ना 10चे 12 गाडी माणूस येऊन गेला तो आलता मस्त हाफ पॅन्ट वर आला हे सगळं उठलूया गाडीत ठेवू. नाही करता नाही ना 11 वाजले आणि तो बोलते 12 12:30 होतील. ठीक आहे आता कसं पहिलं पुढे गेलो ना लोकेशन चेक केले काय कसं शॉर्ट घ्यायचं सगळ्या गोष्टी बघता येतात ना त्याच्यामुळे पहिलं पुढे चाललोय. माझ्याकडे ट्रेडिशनल व्हिडिओ आहे तो समोर आहे त्याच्याकडे सिनेमॅटिक आहे बाकी हे कॅन्डिडेट आणि ट्रेडिशनल फोटो असा सगळा विषय आहे. चलो जर आपलं बॅगा एका ठेवू गाडी बंधन फार्म. चलो बस आली आता आली बसवली काका मग फोटो काढा. ते बघ तिकडे समोर पार्किंग सावलीत लाव तिकडे ते बघ झाडाखाली लावली सरी पण पार्किंग आहे वर ते बघ तिकडं मध्ये इकडे पार्किंग दिलं ते बाईक आणि कार पार्किंग शेतामध्ये नाही टाक नाही आतमध्ये गाडीची आपल्या काढायचीच नाही ना आतमध्ये मस्त राहते गाडी काढू शकतो अशी ठेवते हो नाही परत मेन माणसं नाव निघाली चल आम्ही झालो रेडी. हॅलो नमस्कार नमस्कार. ओ हो यस स्टेज स्टेजची तयारी चालू आहे रे. अरे खुर्चीवाले पण झोपले. हे नाही ना हे काय मला वाटतं माहिती का विषय हे आधी इथे लग्न झालेलं आहे आणि ते खुर्च्या असता व्यस्त आहेत हे असं ना ठेवणार सेटअप आहे. हा तोच सेटअप आहे कळलं आणि ते आता लावतील लाईन ते पण तिकडे त्यांची तयारी चालू आहे. आपल्या सगळ्यांचा फोटो घेऊ आपलं काढलेच नाही ग्रुप फोटो नंतर. गणपती बाप्पा मोरया. 12 वाजले कारण आहे ना आधी होतं 10च टायमिंग होतं 10 ते 12 बोललो पण चालू होईल M2 शॉट जेवढे घ्यायचे होते ना तेवढे घेतले. अजून पण यांची इकडे स्टेजची तिकडे तयारी चालू आहे कारण तो रिसेप्शन स्टेज आहे बाकी तो रेडी आहे जो वेडिंगचा आहे तो बट M2 शॉट घेतले बसलोय अजून कोणच नाही आलेलं त्याच्यामुळे आता कधी होईल त्याच्या पुढे कारण आज रात्री होणार लेट मात्र कारण 11-12 वाजून जातील आम्हाला येईपर्यंत इथूनच निघापर्यंत मला वाटतं त्याच्या पुढे घरी जायला रिटर्न कारण फक्त आम्हीच आहोत बाकी कोणच नाही. ड्रोन पाहिले उडव ड्रोन तरी उडव बाबा. आता आहे ना लग्न वगैरे आहेत ना सर्व आटपलं तिकडे जेवणाची तयारी सुरू झालंय बाकी सगळे इकडे थोडे यांचे पोर्ट्रेट घ्यायचे आहेत आणि मग आपण पण जेवण घेऊन मग ब्रेक आणणार डायरेक्ट आहे ना नंतर संध्याकाळी रिसेप्शन आहे त्याच्यामुळं टाइम तर जाईल आलाय कंटाळा कारण कसं होतं शूट करत असं की जास्त शूट करायला नाही भेटत असं होतं. हा बोल पोर्ट्रेट चालू झालं जेवायचं बाकी पोर्ट्रेट आहे तिकडं आंबरेश फोटो बाकी फॅमिली पिक इकडे फॅमिली फोटो इकडं स्टोरी ठेवायला फोटो घेतात बाकी सगळा पोर्ट्रेट आटपलंय जेवायला बसलं हे बघ कॅमेरे सगळं इकडे ठेवलेत चिकन भात बाकी गिंबल खूप बसलं बाकी सगळे तिकडे घेतात. आता बरोबर आहे ना 6:15 वाजले 6:15 वाजता थोडं फ्री झालं आटपलं सगळं आता रिसेप्शन बाकी आहे फक्त तर ते कधी आटपल त्याच्या पुढे इथून जेवू खाऊ आणि मग निघू आणि त्याच्या पुढे आता बघूया कसं काय बस रिक्षा काय काय असं आपल्याला भेटेल त्याच्या पुढे घरी आणि उद्या परत कृतिकाचं लग्न आहे तिकडे राहत आहे.
जेवणाचे आहेत ना बोफे लागले रात्रीचे. आणि तिकडे समोर पण एक लग्न आहे, तिकडे पण आवाज येते जोरात. बाकी आम्ही सगळे तर कंटाळलो, बसून बसून झोप यायला लागली. एक रील एडिट केली जरा बसून बसून काढलेली होती ती. बाकी सगळे बघा झोपले तिकडं. आणि आता तिकडं जायचं त्या स्टेजवरती. आता लाईट बिट लागली ना की हे सगळं बघायला मस्त पडेल. कारण इथं इंटरेस्ट मगाशी इथं फोटो काढले, आता इथं काढायला होतील. पण कंटाळा आलाय खूप. बघा आता आहे ना लाईट लागल्यावर वाईफ चेक करा प्रॉपर एकदम. इकडे सेल्फी पॉइंट बनवलाय, इकडून ती एंट्रन्स आहे पूर्ण. एक नंबर दिसते. आमची माणसं बसले स्टार्टर आणि ज्यूस पियाला. आता म्युझिक चालू आहे ना, म्युझिकला कसा कॉपीराइट येतो, मी पण यांच्यासोबत जॉईन होतो. बाकी सगळे एक एक जण रेडी होऊन होते. नवऱ्याचे पोर्ट्रेट काढून घेतले, अजून नवरीचे बाकी आहेत. एंट्रन्स जरा दाखव ना तुम्हाला. असा पूर्ण एंट्रन्स समोर. हा पूर्ण कॅम्पस एरिया. चिकनच आहे. मग त्याला विचार बघ काय आहे. आता आहे ना, आता पोर्ट्रेट झालेच नाही अजून. बघितलं तू कार पोर्ट्रेट. आम्ही आलो आता जेवायला बघतो. इकडे एक चायनीज काउंटर आहे. काय आहे? राईसच चायनीज काउंटर. आणि तिकडे चिकन वगैरे त्या सगळं लावले. मोस्ट ऑफ पब्लिक जेवढी डान्स करतात. आम्ही शेवटला सगळ्यांच्या पॅकअप करून मी 11:15 वाजले. कारण जवळपास इथून परत जाईपर्यंत 3-3:30 जातील पनवेलला पोहोचेपर्यंत. आणि तिथून परत घरी. हे बघा आता आहे ना थांबलोय जवळपास आहे ना मीराबाई फाउंटेन पर्यंत आलोय. आता इथून हो का आणि बघितला इथे सगळा भाग आहे. आता इथे थोडं एनर्जी ड्रिंक घेतलंय, काही चहा घेतलाय. तर इथून पनवेलला अजून 1 तास 20 मिनिटं दाखवते इथून पनवेल. म्हणून बघूया आता इको वगैरे असतात किंवा बस वगैरे असल्या ठीक आहे. नाहीतर काय जायचंच आहे का, याला पण काम आहे. त्याच्यामुळे ठीक आहे. तर बाकी काय पुढे व्हिडिओला वाढवत नाही. इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओ मध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.